मंगलम भगवान विष्णु मंगलम गरुड़ध्वज मंगलम पुंडरीकाक्षाय मंगलाय तनो हरिः। विवाह विधी संपन्न झालेल्या आहेत। सारंग कुठे आहे? कुठे आहे सारंग? मला वाटतं बहुतेक तो मुक्ता बरोबर गेला असेल। म्हणजे मुक्ता वहिनी खरंच गेली? गेली असेल। तिला हे लग्न टिकावं असं वाटत असेल तर ती नक्कीच गेली असेल। मला पण हे लग्न टिकवायचंच आहे। आई तू तरी सांग ना, सारंग वहिनी सोबत खरंच गेला का? दादा कुठे आहेत? दादा, 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 सारंग आणि वहिनी हे घर सोडून खरंच गेले वाटतं। काय? दोघे निघून गेले? त्याचं काय रावसाहेब, जी सून सगळ्या घराला कंट्रोल करते, आपल्या तालावर नाचवते, ती घर सोडून गेली तर एवढी हळहळ काय व्यक्त करताय? तशी पण त्याची लायकी काय? एक मिनिट, माझ्या घरामध्ये माझ्या सुनेबद्दल बोललेलं मी कबूल करणार नाही। दादा, अरे तू वेदच्या घरच्यांशी बोलतोय, जरा लक्षात ठेव ना। पिका, तू तर एक शब्दही बोलू नकोस। वेदचे आई वडील आहेत पण वाटेल ते बोलतील काय? आणि माझ्याच घरामध्ये ना मलाच ऐकवतात। आणि तुम्ही तुमच्या घरात बोलून आमचा अपमान करताय हेही विसरू नका। हे घर सोडून जाणार आहे असं मुक्ताने मगाशीच सांगितलं होतं ना। आणि तुम्ही जर का याच भाषेत बोलणार असाल तर आपण विरोधक असलेलेच बरे। राहू दे तुमची मुलगी इथंच। प्लीज प्लीज बाबा, तुम्ही तरी शांत व्हा। का शब्दाला शब्द लावताय उगाच? मला ना तुमचा प्रॉब्लेमच कळत नाहीये। आपल्यामुळे एका व्यक्तीला तिचं घर सोडावं लागतंय, तिची नाती तोडून जावी लागतात आणि खूप वाईट आहे हो। मला कळत कसं नाहीये? आई, मुक्ता वहिनीला परत आणता नाही येणार का? हा विचार तिला बोलण्याआधी करायला हवा होता रेणुका। ते प्रत्येकाला फक्त स्वतःचा स्वार्थ दिसतोय। तिचं काळीच किती तुटलंय याचा कुणीही विचार करत नाही, ते कुणाला दिसतही नाही। अजून किती सहन करायचंय तिने? तुला दिलेली जबाबदारी पार पाड असं म्हणून मोकळे झालात ना तुम्ही? बघा आता किती छान जबाबदारी पार पडले ते पोरीने। बरं ना, ठीक आहे, आता झालं गेलं विसरून जा। आता ज्याच्या नशिबात जे लिहिलंय ना ते मिळणारच त्याला। आता माझ्याच वाट्याला बघा ना किती काय काय आलंय। भोग कुणाला चुकले आहेत का? आणि दादा कसं आहे ना, शेवटी सगळं इथेच फेडावं लागतं रे। रेणुकाचं पण आता लग्न झालंय की नाही, नवीन घरात नवीन संसार सुरू करणार आहे ती, तर तिला इकडनं दुःखात नाही आनंदात पाठवायचं, म्हणजे इकडनं आनंद घेऊन जाऊ देत तिला। चला चला, आपण रेणुकाची आनंदाने पाठवणी करूया। रावसाहेब, मला असं वाटतं की ही कटुता ठेवून नवीन नातं निर्माण करण्यात काहीच अर्थ नाहीये। झालं गेलं इथंच सोडून देऊया, राहू दे तिथेच। रावसाहेब, लग्न सोहळा पार पडला, आम्हालाही पुढे जाऊन विधीची तयारी करायची आहे, तेव्हा लवकरात लवकर आमची पाठवणी करा। लग्न न मोडता परतफेड करणार। आता प्रत्येक त्रासाची परतफेड करण्याची वेळ आली आहे रेणुका। पाठवणी होणार नाही। मी नाही जाणार।
रेणुका, मुक्ते, पुढल्या काही दिवसात भक्तीचं लग्न आहे. गावातल्या लोकांनी विचारलं, मुक्ते एवढा दिवस माहेरी काय करते, काय उत्तर द्यायचं? खरं बोलू शकत नाही आणि खोटं सांगू शकत नाही. अशा परिस्थितीत काय करायचं? आई अगं, तुला खोटं बोलायची काही गरजच नाही. म्हणजे आम्ही काय आमचं थोडीच घरी राहणार आहे का? हो मग म्हणजे 4-5 दिवसात आता दुसरी सोय बघावीच लागणार आहे. तुम्ही दोघं मला चुकीचं समजू नका. तिच्या लग्नाची काळजी जीव पोखरू राहिली ग. आता कशाला पाणी लावत बसलीस? मगाशी चुकीचं बोलली तू. दोघं आपल्या घरीच राहतील. पण मुक्ता, तू पण त्या फाट्याचा भाग होतीस ना. हे काय मला आवडलेलं नाहीये. त्या श्रीमंत घरात राहून तुला पण तुझ्या घरच्यांची, तुझ्या भूतकाळाची लाज वाटायला लागली. असं तर नाहीये ना? काय बोलताय अण्णा? हे बघा अण्णा, तुमच्या घरी बसण्याची तिला कधीच लाज वाटली. उलट ती नेहमी बोलत असते, माझे अण्णा, माझे वडील हे महाराष्ट्रातल्या सर्वोत्कृष्ट संबळ वादकांपैकी एक आहे. अहो, तिला तिच्या वर्तमान काळापेक्षा तिच्या भूतकाळाचा कायम अभिमान वाटत राहील. तुम्ही कायम म्हणता ना, कलाकारांना माणूस म्हणून खरं असायला पाहिजे. त्याचा खरेपणा संपला तर त्याचा परिणाम त्याच्या कलेवर होतो. ह्यातल्या खरेपणाला दाग लागला ना, संबळ वाजन, त्याचं नाक घुमणार नाही. तुम्हाला वचन देते अण्णा, संबळाची ताल बिघडत असं मी कोणतंच पाऊल कधीच उचलणार नाही. तुमची मुक्ता खरी आहे, काय खरीच राहणार. काय झालं? सगळेजण वाट बघतायत बाहेर. केला ऐकायला तयार नाही येते. हट्टाला पेटलेली आहे, म्हणाली मी जाणारच नाही. हो, कशी जाईल? मुक्ता सारंग घर सोडून गेले तिच्या लग्नाच्या दिवशी. तिला इच्छा तरी होणार आहे का सासरी जायची? अगं वहिनी, मग तिला समजव ना. रेणुकाला सांग, याचा विचार करू नको. मुक्ता डिझर्व करते, तिची लायकीच ती आहे. तिला लायकीप्रमाणे मिळालंय सगळं. रेणुकाला म्हणावं, आता तू तुझा विचार कर. तुझं नवीन नवीन लग्न आहे की नाही, तू तुझ्या संसाराकडे बघ बाई. वंस, इतकी निर्लज्ज कशी आहेस ग तू? अगं, ते लेकरू बिचारा त्या रेणुकाचं लग्न मोडू नये म्हणून घर सोडून निघून गेलं आणि तू तिच्याबद्दल इतकं घाणेरडं कसं काय बोलू शकतेस? तुम्ही का रक्त आटवताय? एवढा रागराग करून, चिडचिड करून काहीही होणार नाहीये. कारण बोलण्याने ना माणसाला फरक पडतो, दगडाला काहीही फरक पडत नाही. वैजंती, अगं सारंग कुठे आहे? सासूबाई, सारंग मुक्ता बरोबर गेलाय. मुक्ताला तो कधीही एकटीला सोडणार नाही. तिच्या चांगल्या वाईट सगळ्या निर्णयामध्ये तो तिच्या बरोबर आहे. अतिशय गुणी मुलगा आहे आणि मला अभिमान वाटतो की तो माझा मुलगा आहे. आणि मला लाज वाटते, ही माझी बहीण आहे हे सांगण्याचा. आई, या दोघांना धक्के मारून हाकलून देण्याची वेळ आलेली आहे. दादा, सॉरी, व्हेरी सॉरी. म्हणजे तुझी ही इच्छा कधीच पूर्ण होणार नाही. कारण ह्या घरावर माझाही तितकाच अधिकार आहे. ह्या घराची वारसदार होण्याच्या नात्याने माझाही तितकाच वाटा आहे आणि तो मला हवाय. हिस्सा? लाज नाही वाटत तुला? तुझ्या नवऱ्याने जे काही कर्ज करून ठेवले ते कर्ज फेडण्यासाठी मी जे पैसे दिले आणि आतापर्यंत तुम्ही घरातल्या चोऱ्या माऱ्या जे करून पैसे कमावले, हे सगळे पैसे एकत्र केले ना ते हिस्साच्या 5 पट होतील. यांनी कर्ज घेतलं होतं? काही लिखापडी केली आहे का? नाही ना? बरं बरं, ते काही असो. काय आहे ना दादा, वडिलांच्या इस्टेटीमध्ये मुला इतकाच मुलीचाही समान हक्क असतो. त्यामुळे तो मला मिळालाच पाहिजे.
आता बऱ्या बोलाने मिळत नसेल ना, तर मी तुम्हाला सगळ्यांना कोर्टात खेचेन. सरडेने ना रंग बदलायला सुरुवात केली. या घरावर तुझा काही अधिकार नाही, त्यामुळे हिश्श्याचा प्रश्नच येत नाही. हिस्सा मिळणार नाही. आई, हिश्श्यावरनं आठवलं, माझ्या कानावर असं आलंय की तू हे घर दादाच्या नावावर केलंस. अगं, मला एकदा विचारायचं तरी ना. तुला ग काय विचारायचं? घर आणि संपत्ती अशा माणसाच्या हातात देतात की ज्याला त्या सांभाळता येतात. आणि तू फक्त त्याची माती केली असतेस. मी माती करीन नाही तर काही करीन, पण मला माझा हिस्सा हवाय. धन्यवाद. आता एवढंच ऐकायचं बाकी राहिलं होतं. तुझं नशीब चांगलं आहे म्हणून हा रावसाहेब बदललाय, पूर्वीचा राहिलेला नाहीये. मी जर आता पूर्वीचा रावसाहेब असतो ना, तर तुम्हाला दोघांना माझ्या पायावरती नाक रगडायला लावलं असतं. पण हे सुद्धा तुझं नशीब, आणि ह्यासाठी सुद्धा तुला त्या मुक्ताचे आभार मानायला पाहिजे. कारण हा रावसाहेबामधला बदल फक्त त्या मुक्तामुळे झाला. चुकलं था. किती ग, किती ती मुक्ता ग्रेट आहे. मुक्ता बाई, तू जिथे असशील ना तिथे थँक्यू हा तुला. आणखी कोणाचे आभार मानायचे का दादा? आत्ताच मानून घेते. तू आम्हाला घराच्या बाहेर फेकून देणार होतास ना, आता मी कशी कायदेशीररित्या या घरात घुसते ते बघ. रावसाहेब नगरकर. काय प्रकार आहे? अजून किती वेळ लागणार आहे रेणुकाला? अहो, आम्हाला नगरला नाही जायचं, पुढे गावाला जायचंय. 4 तासांचा प्रवास आहे. हो नाही, मला कल्पना उशीर होतोय, पण परिस्थिती अतिशय नाजूक आहे. थोडा वेळ जाऊ द्या. इथे काय घडलं याची तुम्हाला सगळ्यांना पूर्ण कल्पना आहेच. रेणुकाला हे सगळं पचवणं खूप कठीण जात आहे. तिच्या मनस्थितीचाही आपण विचार करायला हवा. अहो पण बाबा प्लीज, मोठे बोलतायत ते बरोबर आहे. रेणुकाला तिला हवा तेवढा वेळ घेऊ द्या. अरे पण किती वेळ? आई, जेवढा तिला हवा आहे तेवढा. एक काम करा, तुम्ही घरी जा. मी रेणुकाला घेऊन येतो नंतर. काय? सुनेला घेतल्याशिवाय आम्ही निघायचं? आणि तिकडे लोकांना काय सांगायचं? अरे, तिकडं स्वागताची सगळी तयारी झालेली असणार आहे. अच्छा, म्हणजे आपली इज्जत शाबूत ठेवण्यासाठी आपल्याला रेणुका सोबत हवी आहे का? बाबा, आता लोकांना इथे काय घडलंय हे माहित नाहीये, त्यामुळे लोकांना काय वाटेल याचा विचार प्लीज करू नका. तुमच्या घरी सून येणार आहे तुमची, तिचा विचार करा प्लीज. जशी तुम्हाला तुमची प्रतिष्ठा महत्वाची आहे ना, तसंच मला माझं प्रेम महत्वाचं आहे. तुम्ही प्लीज पुढे व्हा. मी रेणुकाला कन्व्हिन्स करून घेऊन येतो सोबत. ओके? ठीक, आम्ही निघतो. तू सुनबाईंना घेऊन ये आणि निघताना फोन कर. हो. थँक्यू. आई, गजा, भक्ती, अयो, सगळं चाललेत. तयारी दाजी पण आलेत. लय भारी. मुक्ताताई, अगं लग्नाच्या दिवशी इकडे कस काय? अगं, लग्न झालं, नवरी वाट लावली, आणि तू ह्या लग्नाची तयारी करायची आहे ना, मग म्हणलं सगळे संगत जाऊ. वय लय कामं पडलेत ना. तू संबळ घेऊन माझ्या लग्नाच्या तयारीला आली?
गजा सुबा काकाकडे जाऊन दूध घेऊन ये जा जा पळ. आता खरं खरं सांगा काय झालंय काय चुकीचं घडलंय का मला लई भीती वाटून राहिली अहो सांगा ना लवकर काय झालंय. बघते लई मोठी झालीस ग तू तुला आता माणसांच्या चेहऱ्याकडे बघून समजायला लागले तसंही तुझ्यापासून लपून राहणारच नव्हतं आज न उद्या सांगावंच लागणार. लक्षात ठेव आता तू लगीन आहे नव्या आयुष्याला सुरुवात करणार आहे भल्या बुऱ्याचा परिणाम तुझ्यावर नाही व्हायला पाहिजे. माझी शपथ आहे तुला. अगं पण नक्की काय झालंय मला ना खरंच भीती वाटून राहिली लवकर सांग बरं काय झालंय. भक्ती भेदभावान रेणुकाताईंचं थांबा हे लग्न मी सांगाल ती शिक्षा भोगायला मी तयार आहे. असं करू नका. तुझे या घराबरोबर असलेले संबंध कायमस्वरूपी तोडून टाकायचे आणि हे घर कायमचं सोडून जायचं. काळजी नको करू आयुष्यात चढ उतार येत असते पण म्हणून काय आयुष्य संपलं असं थोडी असतंय. जे काय ऐकलं इकडंच सोडून जा तुला माझी शपथ आहे. मी खिडकीतून चोरून सगळं ऐकलंय. मोठ्या माणसानं काही महत्वाचं बोलायचं असेल ना लहान पोरांना घराबाहेर जायला सांगितले तेव्हा त्यानं महत्वाचं बोलायचं असते. आता मला समजायला लागले पण तुम्ही यायच्या आधी बघते ते हेच म्हणत होती की आपले दाजी किती चांगले आहेत ते. मला पैसावाला नवरा नसला तरी चालेल पण दाजींसारखं जीव लावणारा पाहिजे. बरोबर बोलली भक्ती. एवढं सगळं घडल्यानंतर पण त्यांनी मला एकटीला नाही सोडलं. माझ्यासोबत हे पण घराबाहेर पडले. दाजी भारी. थँक्यू गजा. अण्णा आई बघा तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका. शक्य तेवढा हातभार लावण्याचा प्रयत्न करेन आणि लवकरच भाड्यानं एखादी खोली आम्ही बघू आणि शिफ्ट होऊ. काय तुम्ही काय बोलत आहे कायला पाहिजे भाड्याचं घर दुसरं. अहो हे तुमचंच घर आहे. बघा अण्णा तुम्हीच म्हणला होतात ना की मी तुमचा मुलगा आहे म्हणून दुसरीकडे कशाला जायचं. तुम्हाला दोघांना पण दोनच घर आहेत. एक तुमचं स्वतःच आणि दुसरं हे. तिसरं घर अजिबात होऊच द्यायचं नाही. अहो थोड्यात आनंद मानणारी माणसं होत आपण. लई कशाची हाव नसते. आपण जे आहे त्यात खुशीत आनंदात राहू आपण. अजिबात बाकीचं काही टेन्शन घ्यायचं नाही. चला आता मस्तपैकी हातपाय धुवून घ्या आणि मग भक्ती तू काहीतरी जेवायला केलंय वाटत. हा मी अजून एखादी भाजी टाकीते तर तुम्ही आवरून घ्या. चला किती अडचणी आल्या तरी मला खात्री आहे की
तू साथ सोडणार नाही, कारण तुला माहित आहे किती अडचणी आल्या तरी तू मुक्ता हार मानणार नाही. आपण मिळून लढू.